नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये टिपक्याची रांगोली फेमस अभिनेत्याचं लग्न झालेलं आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। टिपक्याची रांगोली मालिकेतील शशांक म्हणजे अभिनेता चेतन वडनेरेने गर्लफ्रेंड सोबत गुपचूप लग्न केलेलं आहे। चेतनने लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। चेतनची बायको सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिचे नाव ऋतुजा धारप असे आहे। चेतन आणि ऋतुजाने त्यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले आहे आणि त्यावर कॅप्शन लिहिलेले आहे, कुर्दा सदा मंगलम असे त्यांनी कॅप्शन लिहिलेले आहे। चेतन आणि ऋतुजा यांनी जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधलेली आहे। दोघांच्या पारंपरिक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। चेतन आणि ऋतुजा हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते। अखेर दोघांनी 22 एप्रिल 2024 रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधलेली आहे। चेतन ऋतुजाच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहे आणि चाहते त्या दोघांना कमेंट करून भरभरून अभिनंदन करत आहे। चेतन आणि ऋतुजा या दोघांनी फुलपाखरू मालिकेमध्ये अभिनय केलेलं होतं। फुलपाखरू मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झालेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अशी चर्चा आहे। चेतन आणि ऋतुजा यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या नात्याची खुलासा केला होता। या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते। काही महिन्यापूर्वी साखरपुडा करून दोघांनी एकमेकांसोबत 7 फेरे घेत लग्नगाठ बांधलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये टिपक्याची रांगोली या फेमस मालिकेमधील शशांकचं लग्न पार पडलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आपण। टिपक्याची रांगोली ही मालिका चांगली गाजलेली होती आणि या मालिकेमधला शशांक ह्याला आपण सगळे ओळखतो। आता या शशांकने गुपचूप आपलं लग्न केलेलं आहे। ह्याने पहिलाही जाहीर केलेलं होतं की त्याचा साखरपुडा झालेला आहे आणि आता साखरपुड्यानंतर आता 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव ऋतुजा आहे। या ऋतुजावरही त्यांनी काम केलेलं आहे, खूप साऱ्या मालिकामध्ये काम केलेलं आहे। आपण त्याची मालिका पाहिलेली असेल, फुलपाखरू या मालिकेमध्ये दोघांनी काम केलेलं आहे फुलपाखरू मध्ये आणि ही मालिका खूप चाललेली होती आणि ह्याला आपण त्या टिपक्याची रांगोली या मालिकेमध्ये पाहिलेलं आहे ह्याला आणि आता ह्याने लग्न केलेलं आहे आणि ह्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याने कॅप्शन दिलेले आहे, कुर्दा सदा मंगलम असे कॅप्शन दिलेले आहे आणि त्याचं लग्न पार पडलेलं आहे आणि लग्न पार पडले। त्याने नातेवाईक मंडळी उपस्थित होते त्याच्या लग्नाला आणि त्याने तिथे लग्नगाठ बांधलेली आहे आणि आता त्याने फोटो टाकलेले आहे आणि व्हिडिओ टाकलेले आहे आणि ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये टिपक्याची रांगोली या फेमस मालिकेमधील शशांकचं लग्न पार पडलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आपण। टिपक्याची रांगोली ही मालिका चांगली गाजलेली होती आणि या मालिकेमधला शशांक ह्याला आपण सगळे ओळखतो। आता या शशांकने गुपचूप आपलं लग्न केलेलं आहे। ह्याने पहिलाही जाहीर केलेलं होतं की त्याचा साखरपुडा झालेला आहे आणि आता साखरपुड्यानंतर आता 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव ऋतुजा आहे। या ऋतुजावरही त्यांनी काम केलेलं आहे, खूप साऱ्या मालिकामध्ये काम केलेलं आहे। आपण त्याची मालिका पाहिलेली असेल, फुलपाखरू या मालिकेमध्ये दोघांनी काम केलेलं आहे फुलपाखरू मध्ये आणि ही मालिका खूप चाललेली होती आणि ह्याला आपण त्या टिपक्याची रांगोली या मालिकेमध्ये पाहिलेलं आहे ह्याला आणि आता ह्याने लग्न केलेलं आहे आणि ह्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याने कॅप्शन दिलेले आहे, कुर्दा सदा मंगलम असे कॅप्शन दिलेले आहे आणि त्याचं लग्न पार पडलेलं आहे आणि लग्न पार पडले। त्याने नातेवाईक मंडळी उपस्थित होते त्याच्या लग्नाला आणि त्याने तिथे लग्नगाठ बांधलेली आहे आणि आता त्याने फोटो टाकलेले आहे आणि व्हिडिओ टाकलेले आहे आणि ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये टिपक्याची रांगोली या फेमस मालिकेमधील शशांकचं लग्न पार पडलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आपण। टिपक्याची रांगोली ही मालिका चांगली गाजलेली होती आणि या मालिकेमधला शशांक
ह्याला आपण सगळे ओळखतो। आता या शशांनी गुपचूप आपलं लग्न केलेलं आहे। ह्याने पहिलाही जाहीर केलेलं होतं की त्याचा साखरपुडा झालेला आहे आणि आता साखरपुड्यानंतर आता 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि 22 एप्रिलला त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव ऋतुजा आहे। या ऋतुजाबरोबरही त्यांनी काम केलेलं आहे, खूप साऱ्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे। आपण त्याची मालिका पाहिलेली असेल, फुलपाखरू या मालिकेमध्ये दोघांनी काम केलेलं आहे फुलपाखरू मध्ये आणि ही मालिका खूप चाललेली होती। आणि ह्याला आपण त्या टिपक्याची रांगोली या मालिकेमध्ये पाहिलेलं आहे ह्याला आणि आता ह्याने लग्न केलेलं आहे आणि ह्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे। त्याने कॅप्शन दिलेले आहे, कुरिया सदा मंगलम असे कॅप्शन दिलेले आहे आणि त्याचं लग्न पार पडलेलं आहे आणि लग्न पार पडले। त्याने नातेवाईक मंडळी उपस्थित होते त्याच्या लग्नाला आणि त्याने तिथे लग्नगाठ बांधलेली आहे आणि आता त्याने फोटो टाकलेले आहे आणि व्हिडिओ टाकलेले आहे आणि ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।